नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण धाराशिव शहरामध्ये संत ज्ञानेश्वर मंदिरांच्या जवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी वसंत नागदे महाराज आहेत। अत्यंत चांगलं आयुष्यभर काम केलं। लोकांमध्ये या धावपळीच्या जगामध्ये लोकांना एकमेकाला बोलाय सुद्धा वेळ नाही, एवढा स्वार्थ या देशामध्ये या जगामध्ये निर्माण झालेला आहे। त्याच्यातूनही प्रतिवर्षी या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात आणि त्याच्यातून माणसानं कसं जगावं हा संदेश देण्याचा मान नागदे महाराजाकडे आहे। वेगवेगळे महाराज, वेगवेगळे कीर्तनकार, वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे माणसं इथं आणून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचं काम महाराज करतात। आपण त्यांना विचारूया या वर्षामध्ये आणि आतापर्यंतच्या वयामध्ये जे कार्य झाले आणि याच्या पुढचं जे कार्य आहे ती जनतेच्या हितासाठी कशा पद्धतीचा संकल्प केलाय ते आपण विचारूया। महाराज, मी पेपरला 2-4 दिवस वाचतोय, वेगवेगळे महाराज या ठिकाणी तुम्ही बोलवणार आहेत, कीर्तनकार बोलवणार आहेत आणि 26 ते 28 पर्यंत हे कार्यक्रम आहेत। काय नेमकं संकल्प काय? लोक राजकारणासाठी मरायलेत, एकमेकाला गोळ्या घालायलेत आणि तुम्ही हा संदेश जनतेपर्यंत देत आहात। काय संकल्प केला? काही संकल्प नाही साहेब, त्याने हा सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम म्हणजे काय असतो, योगायोगाने माणसाचं वय 82 वर्षापर्यंत पोचलं तर संकल्प असतो आणि त्याप्रमाणे म्हणजे मी माझ्या जीवनात 1000 चंद्र पाहिले हा त्यातला मुख्य अर्थ। आणि त्या निमित्ताने आपल्या जुन्या आठवणी, आपले जुने मित्रमंडळ, आपल्या जीवनात ज्या ज्या चांगल्या वाईट लोकांचा संपर्क आला त्या सगळ्यांना एकत्रित बोलवावं, त्यांच्याशी हितगुज करावं, चर्चा करावी आणि 2-3 दिवस आनंदात घालवेल। या पलीकडे त्या कार्यक्रमाचा आधी दुसरा काही उद्देश नाही। तो उद्देश फक्त आध्यात्मिक चर्चा, जुन्या आठवणी, एकमेकाला प्रेमाने आलिंगन देणं, भेटणं आणि जुन्या कडू आणि चांगल्या गोष्टीची आठवण करीत राहणं हा त्यातला मुख्य उद्देश आहे। दुसरं काही संकल्प नाही। बघा, राजकीय पुढारी तुम्ही पाहिलेत बरेचसे, त्या लोकांनी मोठमोठे उद्योग स्थापन केले, अवाढव्य पैसे कमवायचा मार्ग शोधला। पण तुम्ही मागच्या 25 वर्षापूर्वी, माझ्या अंदाजाप्रमाणे 25 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर बांधण्याचा संकल्प केला। इथे विठ्ठल रुक्माईची जोडी उभा केली आणि सर्वसामान्य जनतेला, गोरगरिबाला, तळागाळातल्या लोकांना ईश्वराचा मार्ग दाखवला। काय कल्पना होती त्यावेळेस? हे काही कल्पना नाही। वारकरी संप्रदायात सप्तशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर सप्ते व्हायचे, पण फक्त उस्मानाबादला होत नव्हतं। होय। आणि ती प्रेरणा पद्मश्री शंकर बापू आपेगावकर यांनी उस्मानाबादला येऊन सांगितले आपण करायला पाहिजे। होय। त्या काळामध्ये या शहरामध्ये मुस्लिम बहुल वस्ती असल्यामुळं टाळ मृदंगाचा फारसा छंद कोणाला नव्हता, जो असेल तो घरगुती, पण सार्वजनिक असं कोणाची जे कल्पनाही नव्हती। आपल्याला वाटलं की करायला पाहिजे आणि त्या पहिल्या सप्त्याला 93ला अभूतपूर्व यश आलं। होय। त्याच्यानंतर ती कल्पना आली की व गावामध्ये मग माऊलीचं मंदिर असावं, कल्पना सुचली आणि मी काहीच केलं नाही, फक्त लोकांनी सहकार्य केलं, मी फक्त पुढे राहिलो। काम तर सगळं लोकांनीच केलं, पण त्याचं श्रेय मात्र मला योगायोगाने मिळत गेलं। महाराज, किती वर्षी सेवा घडली ही? आता 35 वर्षी चालेल, 35वं वर्ष आहे। पण हे करत असताना काय होतं, परिवर्तन ज्याला म्हणतो सामाजिक, होय होय, परिवर्तनाच्या चळवळीमध्ये हा भाग फार कमी येतो। समाजामध्ये परिवर्तन खऱ्या अर्थानं व्हायला तयार नाही। लोकांना आपलं आपलं आपलं, माझं माझं, मी माझं, ह्याच्याशिवाय दुसरा काही उद्योग नाही। पण सार्वजनिक जीवनामध्ये लोकांकडे जावं, भेटावं, त्यांना चांगलं सांगावं, ऐकावं आणि शक्यतो आपण त्याला काय मदत करता येते। समजा मदत कशा प्रकारची, समजा एखादा माणूस पडला, उठवला येत्या वेळेला आणि त्यांच्या तोंडावर जरी पाणी शिंपडलं होय तरी ती मोलाची मदत होते। बरोबर। पण दुर्दैवाने एवढंही करण्याचं श्रेय आता म्हणजे विज्ञान युगात फार कमी होत चालले। बरोबर बरोबर। शिक्षणाचं प्रस्थ वाढलं याच्यात काही शंका नाही। शिक्षण फार मस्त, वाघिणीचं दूध वगैरे मोठमोठे तत्व सांगतात, पण तो शिक्षणाला जर डोळसपणा नसेल
होय होय. तर त्या शिक्षणाची व्हॅल्यू शून्यात असते. कारण एखादा उच्च पदवीधर आहे, आता तुम्ही आहात फार मोठे आहात आणि जाताना मी पडलो, तुम्ही निघून चालत, पाहत निघून चालत, हो. तुमच्या शिक्षणाची व्हॅल्यू काय? काय बरोबर. जर डोळसपणा असेल तर तुम्ही पटमन खाली उतराल, बर. सगळे कार्यक्रम पुढचे रद्द करून मला उठवाल, पाणी कराल, शक्य असेल तर दवाखान्यात पोहोचवाल, खरे. किमान थांबाल तरी. पण डोळसपणा नसेल तर काहीच करता येत नाही. म्हणून शिक्षणात डोळसपणा म्हणजे अध्यात्माची गरज आहे. अध्यात्मामध्ये फार गोष्टी साठवलेल्या असतात. ते इन्कम दिसत नाही, पण प्रत्येक माणसाला अनुभवता येतं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, आई आणि वडील. होय. आई वडिलांचे श्रेय मानणं वेगळं, पण आचरणात आणणारा वर्ग दिवसेदिवस कमी होतोय. आणि त्याचा हे असल्यामुळं लवलेश कमी होत चालल्यामुळं देशभरात वृद्धाश्रमाची संख्या वाढते. खरंय खरंय खरंय. वृद्धाश्रम का वाढते तर त्याचा अर्थ साधा मराठीतून की ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्या आई वडिलाच्या पोटी आम्ही जन्मलो, आम्ही अपात्र आहोत म्हणून आम्ही आई वडिलाला सेवा न करता वृद्धाश्रमात ठेवतो. आता विज्ञानवादी किंवा बुद्धिवादी नाही, हो आमच्या वडिलाला सामान्य आवडत नाही, त्यांना तिथं आवडतं. आता घरात आवडत नाही आणि तिथं कसं आवडेल? ज्या आई वडिलांनी इतकं कष्ट करून आपल्याला उभं केलं त्याचं ऋण कसं फेडता येईल याचा साधा सुद्धा काय सांगाल हे तरुण पिढीला, काय सांगाल की बाबा ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, ज्यांनी तुमचा पाळ केलाय, तुम्हाला सांभाळलंय, तुम्हाला हाताला धरून शिकवलंय, तुम्हाला जगायचा मार्ग दाखवलाय, की तुम्ही त्याचं उतरतं वय झाल्यानंतर त्याला सोडून जाता, याच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार? नाही, काय सांगणार, आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे साहेब. बरं का. आणि वृद्धापकाळी आई वडिलांना अन्नाची गरज नसते, आपुलकीच्या शब्दाची गरज असते. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे मी जर माझ्या पत्नीला असं विचारलं हळूच, जे माझ्या वडिलांनी ऐकलं, बाबाला 4चा चहा दिला का, गरम काही खायला दिलं होतं का, भलं तिनं नाही दिलं असेल पण कानाने मी ऐकल्यानंतर मी तृप्त होतो. बरोबर बरोबर. आणि दुर्दैवाने आपुलकीचे शब्द सुद्धा आमच्याकडे नाहीत, जे की आपल्या आई वडिलांबद्दल आपण करतो. म्हणून जीवनामध्ये आपुलकी वाढणं गरजेचं आहे. एकमेकाबद्दल आदर वाढला पाहिजे, पण घडत नाही. द्वेष चौकडे द्वेष पसरले चाललंय. संत तुकाराम महाराजांनी कोट्यावधी मराठी शब्दाची उधळण केली, पूर्ण महाराष्ट्रावर केली, आणि संताची वाणी कशी आहे हे सांगितलं. जे क्या रंजले गांजले ते जे म्हणे आपुले, असं तुकाराम. बरोबर आहे. देव तेथेची जाणावा, अशा पद्धतीचे त्यांनी कवन केलं आणि अभंगाच्या माध्यमातून संदेश दिला. बरोबर आहे. ज्या रंजल्या गांजल्या माणसांची सेवा करावी असं सांगितलं. तुम्ही ती कृतीतून करता. आणि मी ह्या 30-40 वर्षामध्ये पाहतो, आणि खरं म्हणलं तर तुमच्या या जनता बँकेमध्ये बी सुदैवानं तुम्ही चेअरमन आहात आता सध्या, आणि जनता बँकेला भरभरून यश आलं. काटेकोरपणे व्यवहार, सर्वसामान्य माणसाला संदेश आणि अडचणीत असलेल्या माणसाला समज देऊन काही व्याजात माफ करून एक रकमी रक्कम भरून घेऊन त्याला दिलासा सुद्धा दिलेला मी डोळ्यानं पाहिलाय. काय सांगाल महाराज, की रंजल्या गांजल्या लोकांना जो मदत करणारे लोक आहेत ते आता लोप पावतात? बरोबर आहे सर. संत तुकारामाने किंवा आपल्या ज्ञानेश्वर तुकाराम, गोरा कुंभार, चोखोबाल, या सगळ्या लोकांनी त्या काळामध्ये जातीपातीला महत्त्व न देता माणूस ही एकच जात आहे जगात, करेक्ट ही भावना करून त्यांनी केलं. पण आता पदोपदी जात निर्माण व्हायला लागली, त्याच्यामुळं आनंद असतो ना, लोप पावत चालला. बरोबर. आणि त्याचे परिणाम समाजात दुःख वाढत चाललं. पण ते संतांच्या शिकवणीकडे बघण्याची गरज आहे, आणि ते डोळसपणे बघण्याची गरज आहे. कृत्रिम गळ्यात माळ घेतला म्हणजे तो वारकरी होतो का? 100% नाही. बरोबर. आचरणात येणं फार महत्वाचं आहे. करेक्ट. आचरणात मी वारकरी आहे समजा, हे लोक माळ घालतात म्हणून वारकरी म्हणतात असं नाही. तो वारकरी होऊ शकत नाही. तो आचरणात, म्हणजे सकाळी उठल्यानंतर कुठेतरी जातो, कोणापुढे ते नम्र होतो, वडीलधारी माणसाचं दर्शन घेतो, किंवा आदरयुक्त भाषण करतो, आदरयुक्त यावं काका बसा, एवढं ही संस्कृती संतांनी महाराष्ट्राला देऊन सुद्धा आज महाराष्ट्राची
म्हणजे सांस्कृतिक चळवळ कुठल्या थराला गेली आहे, अध्यात्म कुठं पोचलेलं आहे, हे हुडकायची वेळ आली. खरंय खरंय खरंय. आणि दुर्दैवाने वृत्तपत्रात सुद्धा, होय. तुमच्या मीडियामध्ये सुद्धा नको त्या गोष्टीला वारंवार ब्रेकिंग न्यूज असते. खरंय 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 खरंय. ब्रेकिंग न्यूज. पण एखाद्या चालता चालता एखाद्या माणसाने तुम्ही एखाद्याला उठवलं, त्याची बातमी येते का कधी कुठे? अजिबात येत नाही. कारण जर तुम्ही वेळीच त्या माणसाला उठवलं नसतं तर तो कदाचित या जगात राहिला नसता. पडल्या पडल्या तुम्ही त्याला उठवलं, मार्गदर्शन केलं, वेळच्या वेळी दवाखान्यात नेलं आणि तोंडावर शिंपडलं, मग अशा पद्धतीनं असेल तर काय उपयोगाचं आहे? म्हणून संतांच्या शिकवणीकडे बघण्याचा किंवा दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. कितपत यश ते माहीत नाही, आपलं काम आहे करत राहायचं. संत तुकाराम महाराजांना आयुष्यभर त्रास झाला, एवढा खूप त्रास झाला की शेवटला ते भांबऱ्या डोंगरावर जाऊन बसले आणि तिथं विठ्ठलाला त्यांनी शिव्या सुद्धा दिल्या त्यांच्या अधिकारामध्ये. अगदी बरोबर. आणि मग लहान वयामध्ये एक बालक आला आणि बालक येऊन मग त्यांना भेटला, त्यावेळेस सुद्धा शिव्या दिल्या, तू मला फसवतोस, तूच आहेस आणि तूच विठ्ठल आहेस. म्हणून शेवटला त्यांनी गळा भेट झाली आणि एक अभंग म्हणला, याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस शेवटचा दिस गोड व्हावा. काय तुमचा संकल्प आहे या विषयावर? तुमचा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी हा सगळा कारभार, हा उठाठेवा तुम्ही करतात असं लोकांचं मत आहे. तुमचं मत काय? काही नाही, लोकांनी भेटावं. बरोबर आहे, लोकांचं मत आहे. आणि माझं ते पक्क मत आहे की बाबा शेवटचा दिवस आपला जो असतो त्या आनंदासाठी लोक शोधतायत. आता लोक देवळात जातात, वारीत जातात, इथं ते जातात. त्यांना काय देव कोणाला भेटलाय काय आपली पात्रता नाही. देव भेटण्यासाठी दृष्टी लागते. होय, दृष्टी त्याच्याकडे जास्त असते. बरोबर, ते निष्पाप असतात. करेक्ट करेक्ट. आणि त्याला देव दिसतो. आमच्या दृष्टीमध्ये 100 दोष आहेत. माझा आहे, माझा आहे, मी, असं अहंकारी अहंकार. आणि त्या अहंकारामुळं काही दिसत नाही. रावण खराब होता का? रावणा इतका श्रेष्ठ भक्त नव्हता, पण अहंकारानं तो संपला, मातीत गेला. म्हणजे सगळ्या गोष्टीचं असं आहे. म्हणून आता आमचं शेवटचं लाईफ काय, आता आम्हाला गरज काय? 4 माणसं भेटणं, आपुलकीचे एकमेकाला शब्द घालणं, शक्य असेल ते प्रेमाची मदत करणं. कारण या काळामध्ये आर्थिक मदत करण्याचे कारभार पुढच्या पिढीकडे गेलेले असतात. बरोबर बरोबर बरोबर. फक्त प्रेमाने त्यांना मिठी मारणं आणि आनंदाने दुःख जे काय असतं प्रत्यक्ष जाऊन सांत्वन करणं, प्रत्यक्ष जाऊन भेटणं, ही सध्याची गरज आहे. आणि ही गरज कमी पडते म्हणून आता महाराष्ट्रामध्ये दरवर्षी वृद्धाश्रम वाढत आहेत. आणि वृद्धाश्रम आम्ही काढतोय कारण अनुदान जास्त मिळते. अरे बाबा, कोण काढतंय? मॅम सेवाभावी लोक काढत नाहीत. आता ते आपलं घरचं उदाहरण घ्या तुम्ही, ह्याला नळदूरला आहे, तिथं आई वडील नसलेल्या लोकांसाठी 93ला शाळा काढली. आपलं घर, मी तिथेही काम करतोय. त्यांना मान्यता असते 100ची, पण राहतात 150, 160, 180. वाटतं की मिळेल. आणि मग त्यांची खाण्याची बंडाळ होते, बिलं वेळेवर निघत नाही. शासनामध्ये फार गंमत असते. निवृत्ती महाराज म्हणतात की जोपर्यंत वृद्धाश्रम नष्ट होत नाहीत तोपर्यंत समानतेची वागणूक लोकांना मिळत नाही. म्हणजे आता मुस्लिम समाजामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये नाहीतच, आश्रमच नाहीत. आणि ते सांगतोय मी, हे सांगतो. पण हिंदू धर्मामध्ये एवढे आश्रम आहेत, म्हणजे कोण कोणाला सांभाळत नाही. मुस्लिम समाजामध्ये साहेब श्रमाला व्हॅल्यू आहे. श्रमाला, करेक्ट. शिक्षणाला 0 किंमत आहे. श्रम, हाताचं श्रमात त्यांची ताकद आहे. आणि दुर्दैवाने इतर धर्मवाल्यांनी श्रमाची ताकद लेस केली. बरोबर बरोबर. दुर्दैवाने मी या गावात आहे 50 वर्षापासून. माझं मुस्लिम समाजाशी अतोनाट संबंध आहेत. पण एकाही मुस्लिम माणसाने मला असं म्हटलं नाही हमारे बच्चे को लगाते क्या आजपर्यंत. म्हणजे त्यांना श्रम, आम्हाला धंद्याला मदत करता येते का, करते हे बोलतील. परंतु मुलगा माझा नोकरी लावा असं कोणी म्हणत नाही. त्याच्यामुळे सेवेला अधिक महत्व आहे त्यांचं. ते असतं ना वार्षिक उत्सव, आपण जसं तर त्यांच्यामध्ये स्वच्छता, ज्याला म्हणतो ना, संडास उचलण्यासाठी क्यू लागलेली. खरं. संडास साफ करायला गर्दी, माझं नाव लावलंच पाहिजे.
म्हणजे मारामारी पण वेळ येते, आम्हाला नाम ठेवू नये. आणि आमच्याकडं सेवाभाव नष्ट होत चाललाय. मी बघतो आता एवढ्या वर्षामध्ये, मी 40 वर्षापासून काम करतो, 40 माणसं तयार झाली नाहीत सेवेसाठी, हे सांगतो मी. म्हणजे वर्षाला एक सुद्धा होत नाही. कारण सांगून, मी आता तुम्हाला सांगितलं जरा खुर्ची उचलला तो भाग वेगळा, पण आता माणसं आलेत, आता 8 माणसं आलेत, 10 आले, याला खुर्ची पटमन जाऊन आणावं असं म्हणणारा एकही माणूस नाही. अरे वा. म्हणून सेवाभाव आणि श्रम त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. तुम्ही काय संदेश देणार बरं तरुण पिढीला, जी तरुण पिढी व्यसनाधीन वाहत चाललेली आहे आणि ह्या लोकांनी आई वडिलांची सेवा करावी, वृद्धाश्रम बंद करावे आणि आई वडील हेच विठ्ठल रुक्माई आहेत, असा संदेश देण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल लोकांना? काय करणार साहेब, ह्याच्यात काय करता येत नाही हे सांगतो मी. कारण सरकारचं धोरण आहे की रेव्हेन्यू वाढला पाहिजे, दारूचं उत्पादन वाढलं पाहिजे. जेव्हा एखाद्या वस्तूचं उत्पादन वाढतं, उपभोक्ताही तयार व्हायला पाहिजे. नुसतं उत्पादन करून काय करायचं आहे, ते ठेवायचं कुठं? उपभोक्ता वाढला पाहिजे, म्हणजे पिणारे वाढले पाहिजेत. पिणारे वाढल्यानंतर म्हणजे परत कसं आहे, या चांगल्या गोष्टी बोलत बसण्यापेक्षा लोंढे साहेब, हे आपण चांगलं वागूया. बरोबर. सरकार काय करतंय, मोठे माणसं काय करतात ते बघत बसलं तर आपल्याला बी जगणं अवघड होतंय. त्याच्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या घरात मर्यादित, समजा तुमची फॅमिली, माझी, आपल्या मर्यादित आपल्या घरातल्या लहान मुलांना कसं वळण देता येईल, 2 गोष्टीची गरज आहे. उठल्या त्यांनी आपल्या आईवडिलाचं दर्शन घेतलं पाहिजे. साधं त्या माऊलीनं असं ठरलं, जा रे दर्शन घेतलं अशी छान आहे, किंवा ते चॉकलेट बिस्किट एकदा या वयात वळण लागलं आपोआपच मरेपर्यंत करतात. राजकारणी लोकांना वळण लागण्यासाठी आणि सत्यनीतीने राजकारण करून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी काय संदेश देणार? राजकारण नासत चाललेलं आहे, नाही काय मत आहे? बरोबर आहे. त्याच्यात काही सुधारणा होऊ शकत नाही. कारण दिवसेदिवस म्हणजे त्याला दोषी तुम्ही आणि मी आहोत. बरं, म्हणजे पण त्यांना नावं ठेवण्यापेक्षा आपण दोषी आहोत. आपण काय मनात म्हणतो, पैसे घेऊनच मतदान करायला पाहिजे आपण ठरवितो. बरोबर. का ठरवितो? किती कमवलं जायला, त्यातले मला दिवले की. आता हे वाढत चाललंय आणि मग त्यांनाही कळलंय काय की कोणाची सेवा वगैरे करायचं काय नाही. शेवटचे 2-4 दिवसात त्यांचं असतं मॅनेजमेंट. ती मॅनेजमेंट म्हणजे आता सगळे MBAची पोरं असतात ते मॅनेजमेंट करायला. संपला विषय, 5 वर्षांचे बघू. म्हणून त्यांना नावं ठेवण्यापेक्षा तुम्ही आणि मी या देशाचे नागरिक म्हणून ज्या दिवशी सजग होऊ, मी योग्य माणसालाच मतदान देईन, हे ज्या दिवशी या देशातल्या 100 कोटी जनतेने ज्यावेळेला ठरवलं, त्यावेळेला राजकारणात शुद्धता येऊ शकते. शेवटचा प्रश्न आहे महाराज. अजूनही काही आपल्या ह्याच्यामध्ये आहेत लोक, आता मी त्यातले 2-4 आमदार बघितलेत, ते साहेब अजूनही अन्नाला माग आहेत. शेवटचा प्रश्न आहे की आपलं वय आणि आता काय कार्यक्रम राबवलेत आणि जनतेला काय आवाहन करणार या कार्यक्रमाचा सुद्धा नाही. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी या कार्यक्रमात या 2-3 दिवस कीर्तन आहेत, चांगले विचार आहे का, आणि त्यातून थोडं का होत नाही, थोडा अंश आपल्या जीवनात आणता आला तर तेवढा प्रयोग. शेवटी एखादा तर तुम्ही सांगताय सगळं, मग ठरवायचं, ऐकणार आणि ठरवायचं कितपत चांगलं वागायचं. सांगणारे खूप आहेत, प्रत्येकजण व्याख्यान देतात, सगळं कराय, परंतु आचरणात आणणारे फार कमी लोक आहेत. आणि आचरणात आणल्याशिवाय कुणाचीही प्रगती होत नाही, कुणाचीही होत नाही. आचरण सगळं सर्वश्रेष्ठ आहे. माणूस मोठा फक्त आचरणातून होतो. आचरण पाहिजे. आणि मग आचरण पाहिल्यानंतर ते मुलगी, मुलगा, तरुण, म्हातारा असं काही फरक करतो. वय वर्ष आणि आतापर्यंत सेवा किती दिवस झाली? सेवा काही मी केली नाही, पण वय माझं वाढत चाललंय. आता 82 आहे. हळूहळू त्या निसर्गाच्या कृपेने ज्याविषयी त्याचं होईल त्याविषयी तयार आहे. तर सगळे हे आहेत वसंत नागदे महाराज. आयुष्यभर जनसेवा करण्यासाठी धडपड होती, धडपड केलेली आहे, करत राहणार आहेत. माणसं बोलणारे कमी असावे, पण कृतीमध्ये काम करणारे माणसं आईवडिलाची सेवा करणे आणि योग्य मार्गानं तरुण पिढीनं जावं आणि राजकारणी माणसानं सत्यनीतीने काम करावं आणि मतदारानं सुद्धा जागृत राहावं आणि जनसेवा करण्यासाठी धडपडावं, यासाठीच आयुष्य आहे
आणि आनंदानं जीवन जगावं असा एक संदेश त्यांनी दिलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले जेवढ्या कार्यकर्त्यांना वाटतं, महाराजांना वाटतं, सेवकांना वाटतं या कार्यक्रमाला यावं, त्यांनी सर्वांनी येऊन हजेरी लावावी असंही त्यांनी आवाहन केलं आहे. तर पाहूया राहिलेल्या आयुष्यामध्ये अजून नागदे महाराज काय काय करणार आहेत. येणाऱ्या काळातच त्यांचं वय 82 वर्ष आहे, अजून 100 वर्षाच्या पुढं पल्ला गाठायचा आहे आणि ते गाठावा जनसेवेसाठी अशी खडतर प्रवासच्या वतीनं त्यांना शुभेच्छा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचे तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.